फक्त मार खाणारे बघितले. आप्पा आणि पालघर काय मित्रांनो, तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एकदम खतरनाक व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणारे जे बीट मार्कांची प्रीसेटची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बीट मार्क प्रीसेट काहीशी अशा प्रकारचे तुम्हाला दिसून येणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, प्लसवरती क्लिक करून आपलं जो इमेज आहे तिथून ॲड करायचं आहे. फिर कॉम्पोजिशन एरिया सेट करायचं आणि याला व्यवस्थित याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर जिथं तिथं बीट आहे तिथं स्प्लिट करायचं, त्याला कट करायचं. अशा प्रकारे मी कट करून तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे याला स्प्लिट करायचं. त्यानंतर इथं 2 बीट दिसत आहेत तुम्हाला छोटे. तर इथं पहिल्या बीटपाशी स्प्लिट केल्यानंतर दुसऱ्या बीटपाशी स्प्लिट करायचं नाही. त्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला प्लसवरती क्लिक करून आपल्याला एक अशा प्रकारचा PNG दिलेला आहे. अशा प्रकारचा जो PNG दिलेला आहे तिथून ॲड करून PNGची लेंथ आहे ती ते शेवटपर्यंत ठेवायची अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, इथं 2 बीट दिसत आहेत छोटे. तर इथं पहिल्या बीटपाशी ह्या PNGला कट करायचं आणि तर दुसऱ्या बीटपाशी इथं 12/19 पाशी कट करून हा इथून डिलीट करायचा. इथं नाही लावायचं. त्यानंतर बॅक यायचं, शिके प्रीसेट ओपन करायचे आणि तुम्हाला असं एक हे दिलेलं लेअर इथून कॉपी करायचे. ग्रुपमध्ये जायचे, लेअर इथं पेस्ट करायचे, लेअरची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची. ओव्हरऑल लुक यायचा अशा प्रकारचा तुम्हाला दिसेल. परत बॅक यायचं आहे, शिके प्रीसेट ओपन करायचे, पहिला जे इफेक्ट आहे इथून कॉपी करायचं आहे अशा प्रकारे. कॉपी केल्यानंतर परत बीटमार्क प्रीसेटमध्ये यायचं आहे आणि पहिल्या इमेजलाही इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे, शिके प्रीसेट ओपन करायचे, दुसरा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथं तुम्हाला जे छोटे तीन इमेज दिसत आहेत त्याला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथून जे 3 इमेज आहेत त्यांनाच फक्त पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर परत बॅक यायचं, शेक प्रीसेट ओपन करायचे आणि जो पुढचा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा. परत बीटमार्क प्रीसेट ओपन करून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक हा इमेज इथे दिसेल. हा इमेज दिसेल, याला इथे पेस्ट करायचं अशा प्रकारे फक्त. ओव्हरऑल लुक कायचा अशा प्रकारचं तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे, शिके प्रीसेट ओपन करायचे आणि तुम्हाला अशा प्रकारचं एक टाईल्स इफेक्ट दिलेला आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि त्याला सेट कसं करायचं तुम्हाला दाखवतो मी एकदा, कारण डायरेक्ट सेट होत नाही. तर इथं जे 2 बारके बीट दिसते त्याच्या पुढचा जो इमेज आहे त्याला पेस्ट करायचं आणि ओव्हरऑल लुक यायचा अशा प्रकारचं तुम्हाला दिसून येणार. तर याला बारकं करायचं अशा प्रकारे. त्यानंतर बॅक आल्यानंतर ह्याच्यावर हे धरायचं अशा प्रकारे. इमेजवर गेल्यानंतर इथं असं 2 बोटाच्या साहाय्याने याला इकडं असं ओढायचं. केल्यानंतर परत असं करायचं, असं वरती करायचं. ओव्हरऑल लुक कायचा अशा प्रकारे दिसून येणार. अशा प्रकारचा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर काय करायचं आहे,
इथं जे 2 बीट दिसत आहेत त्याच्या अगोदरचा जो इमेज आहे त्या इमेजचा इफेक्ट इथं कॉपी करायचा अशा प्रकारे है ना. ह्याच्या हे 2 बीट दिसत आहे त्याच्या 2 बीटच्या अगोदरचा जो इमेज आहे त्याचा इथं कॉपी करायचा आणि तो शेवटचा इमेज आहे त्याला इथं पेस्ट करायचा. अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो रेडी झाला आहे.